थोड श्वास घे रे, हा प्रवास तुलाही बोलावते. नमस्कार मंडळी, आज आपण पुण्याच्या हृदयात असलेल्या पण तरीही निसर्गाच्या खूप जवळ नेणाऱ्या एका खास ठिकाणाबद्दल बोलणार आहोत. पर्वती टेकडी. पुण्यात येणारा प्रत्येक नवीन माणूस, पर्यटक किंवा अगदी पुणेकरही एकदा या ठिकाणी नक्की यायलाच हवं. सगळ्यात आधी एक महत्त्वाची माहिती. पर्वती टेकडीवर जाण्यासाठी सुमारे 103 पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढताना थोडा दम लागतो, पण वर पोहोचल्यानंतर जो अनुभव मिळतो तो सगळा थकवा विसरायला लावतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जर तुम्ही पर्वती टेकडीला जाण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन देईल. आता थोडं इतिहासाकडे वळूया. पर्वती टेकडीचा इतिहास सुमारे 17व्या शतकातला आहे. पेशव्यांच्या काळात या टेकडीला खूप महत्त्व होतं. पेशवे बाजीराव आणि नंतरचे पेशवे इथूनच पुण्याकडे, त्यांच्या राजधानीकडे पाहत असत. त्या काळात पुणे आजच्यासारखं मोठं शहर नव्हतं. आज जिथे उंच इमारती, रस्ते, मेट्रो आणि वाहतूक दिसते, तिथे एकेकाळी हिरवी शेतं, छोटी वस्ती आणि मंदिरे होती. पर्वती टेकडी ही त्या काळात पुण्याचा एक महत्त्वाचा निरीक्षण बिंदू होती. इथून संपूर्ण परिसर दिसत असल्यामुळे प्रशासन आणि धार्मिकदृष्ट्या या टेकडीला खूप महत्त्व होतं. पर्वती टेकडीवर मुख्यतः 5 मंदिरे आहेत. सर्वात वर असलेलं मंदिर म्हणजे पर्वती मंदिर, जे भगवान शिव आणि पार्वती यांना समर्पित आहे. याशिवाय देवेश्वर मंदिर, कार्तिकेय मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि राम मंदिर आहेत. ही सगळी मंदिरे खूप साधी, शांत आणि आध्यात्मिक वातावरण देणारी आहेत. इथे आल्यावर गर्दी असूनही एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. त्यामुळे काही लोक फक्त दर्शनासाठी येतात, तर काही लोक शांत बसून विचार करायला, ध्यान करायला येतात. आता कल्पना करा, त्या जुन्या काळात पुणे कसं दिसत असेल. पर्वती टेकडीवरून खाली पाहिलं की दूर दूरपर्यंत हिरवळ, मुठा नदी, लहान घरं, वाडे आणि मंदिरे दिसत असतील. आज आपण या टेकडीवर उभं राहून संपूर्ण पुणे शहर पाहू शकतो. सह्याद्रीच्या टेकड्या, स्वारगेट, छत्रपती शिवाजीनगर, कात्रज आणि अनेक भाग इथून दिसतात. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जे आजच्या पुण्याचे झूम शॉट्स पाहत आहात, ते पाहताना एक गोष्ट नक्की जाणवते. काळ बदलला, शहर बदललं, पण पर्वती टेकडी आजही तिथेच उभी आहे, शांतपणे सगळं पाहत. पर्वती टेकडीवर एक पेशवे काळातील संग्रहालय म्हणजेच म्युझियम देखील आहे. या संग्रहालयात पेशव्यांच्या काळातील वस्तू, शस्त्रे, नाणी, मूर्ती आणि ऐतिहासिक माहिती पाहायला मिळते. साधारणपणे संग्रहालय सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उघडं असतं आणि ते सोमवार वगळता इतर दिवशी खुले असते.
तिकीट फार महाग नाही, 50 ते 100 रुपये प्रति व्यक्ती या दराच्या मध्येच तिकीट शुल्क असतं. पण तिथे जाण्याआधी खात्रीशीर माहिती करून घ्या. इतिहासाची आवड असलेल्या लोकांसाठी हे संग्रहालय खूप माहितीपूर्ण आहे. आजच्या काळात पर्वती टेकडी एवढं ऐतिहासिक ठिकाण नाही, तर ती पुणेकरांच्या रोजच्या जीवनाचा एक भाग झाले आहे. सकाळी लवकर आलात तर तुम्हाला इथे व्यायाम करणारे, जॉगिंग करणारे, चालायला येणारे अनेक पुणेकर दिसतील. काही लोक इथे बसून निसर्गाचा, शांत वातावरणाचा आस्वाद घेतात. काही कलाकार इथे बसून पर्वती मंदिराचे स्केच काढतात, कारण ही रचना खूप सुंदर आहे. काही लोक फक्त फोटो काढायला, काही लोक निसर्ग पाहायला येतात. पुणे हे फक्त एक शहर नाही, पुणे ही एक संस्कृती आहे. इथे इतिहास, शिक्षण, कला, संगीत आणि निसर्ग सगळं एकत्र आहे. पर्वती टेकडी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. इतक्या वर्षांपासून पुणेकरांनी या ठिकाणाची काळजी घेतली आहे, जपणूक केली आहे. आजही इथे स्वच्छता, शिस्त आणि शांतता पाहायला मिळते. हीच गोष्ट पुण्याला वेगळं बनवते. जर तुम्ही पुण्यात नवीन असाल किंवा पुणे फिरायला आला असाल तर पर्वती टेकडीला भेट देणं नक्कीच तुमचा अनुभव समृद्ध करेल. इतिहास, निसर्ग, अध्यात्म आणि शहराचं सुंदर दृश्य सगळं एकाच ठिकाणी पाहायला मिळतं. असा हा शांत, ऐतिहासिक आणि सुंदर अनुभव तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच साध्या पण उपयोगी प्रवासाच्या व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं नाव आहे तेजस महाजन आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.